तर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। मराठी मुद्द्यावरून प्रक्षोभक भाषणांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या याचिकेत असा उल्लेख करण्यात आलाय। याचिकेतून उत्तर भारतीय मराठी भाषिक शब्द वगळा कोर्टाने हे निर्देश दिलेत। 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकार आणि निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संवाद उपक्रमांतर्गत राज्यातील सरपंचांसोबत ऑनलाईन संवाद साधला। राज्यातील हजारो सरपंच या व्यासपीठासोबत जोडले आहेत। या माध्यमातून 23,000 सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। ग्राम विकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये हा निर्णय घेतला की सरपंचांच्या थेट निवडणुका करायच्या आणि लोकनियुक्त सरपंचांनी त्या गावाला नेतृत्व दिलं पाहिजे। केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना या जर एकत्रित केल्या तर कुठलंच गाव मागे राहू शकत नाही। जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी राबवली। या योजनेने केवळ जलसंधारण साधलं नाही तर या योजनेने गावात नेतृत्व तयार केलं। सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत ज्या खूप उपलब्ध आहेत, पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूब मध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही। आणि म्हणून आज शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, रोजगार असेल, महिला बाल विकास असेल, वनचं क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्रांतिकारी बदल करू शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध आहेत। तर बिहारमध्ये ज्या ठिकाणी प्रचार केला ते सर्व उमेदवार निवडून आले। जहां जाता हूं जीत के लेके आता हूं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली की बिहारमध्ये देखील मी गेलो होतो प्रचाराला। मी जिथे गेलो ते सगळे उमेदवार निवडून आले, अगदी भरघोस मताने निवडून। जहां जाता हूं जीत लेके आता हूं। मीरा भाईंदर प्रशासनाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी तंबी दिली। रस्त्यांना खड्ड्यांवरून शिंदेंनी पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मांना खडे बोल सुनावलेत। रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी 3 वर्षांपासून सुरू आहे असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय। कोर्ट इतकं व्यस्त आहे की अजून निकालच दिला नाही असं देखील शर्मिला ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे? 3 वर्ष। 3 वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही। त्याच्यामुळे कोणाला बोलायचं हाच प्रश्न आहे।